दुपारी 1:30 वाजता ठाणे शहरामध्ये एकूण 12 मंडळामध्ये त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं संमेलन आहे। आमदार संजय केळकर ओळा माजीवडा विधानसभेमध्ये मार्गदर्शन करतील कार्यकर्त्यांना। डावकरे साहेब कोपरी भाजपा गाडीमध्ये त्या ठिकाणी मंडळात मार्गदर्शन करतील। आणि त्यामुळे पुन्हा एकदा ज्या ज्या लोकांचा आज प्रवेश होणार आहे आणि आमदार संजय केळकर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं। भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष माननीय श्री संजय वाघुलेजी, आमचे तिन्ही सरचिटणीस सचिन पाटील विधानसभेमध्ये प्रवेश होणारे असे योगेश भंडारीजी, त्यांचे सर्व सहकारी, मधुर राव, छायाताई, आमचे पदाधिकारी आणि माझ्या समोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले प्रवेश इच्छुक कार्यकर्ते, तिची स्थापना दिन सुद्धा आहे। त्यामुळे दोन्ही रामनवमी आणि स्थापना दिनाच्या मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। प्रभू रामचंद्राचा आदर्श आहे। प्रभू रामचंद्रांना समोर ठेवून आणि भगवान श्रीकृष्णाला हा स्थापना दिवसाच्या निमित्ताने आमचा आनंद अत्यंत द्विगुणित होतोय। कारण की ज्या पार्टीचे कोणी सदस्य होत नव्हते, ज्या पार्टीच्या सदस्याची पावती घेऊन लोकांकडे गेल्यानंतर ते दरवाजा बंद करतो, 1.5 कोटी सदस्य आज आहेत। हा महाराष्ट्र जो आहे हा थांबणार तर नाहीच आहे। भारतीय जनता पार्टी देखील महाराष्ट्रात याच्या पुढे कधीही थांबू शकणार नाही, होऊ शकणार नाही। अशी ताकद जी आहे ती भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे। आणि त्याच्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता तर 1980 साली पण होता, पक्षाची स्थापना झाली त्यावेळेला आणि कलाकार आहे। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारत माता की, भारत माता की। यानंतर त्यांच्यासोबत रामजी यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे। समीरजी जोशी, विनोदजी वैती, अतुलजी जोशी, गणेश पाठारे आणि मनजित सिंग, निलेशजी प्रधान, उमेश सोनारकर, सचिनजी कदम, नितीनजी गाभाडी, अतुल जोशी, समीर जोशी आणि मंगेशजी जोशी व्यासपीठावरून आपला पक्षप्रवेश करून घ्यायचा आहे। आणि ज्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे त्यांनी फोटो करता व्यासपीठाच्या खाली सर्वांनी जोरदार टाळ्यांमध्ये या सर्वांचा पक्षप्रवेशाचं अभिनंदन करायचं आहे। भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्यामध्ये या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। भारतीय जनता पार्टी 6 महिन्यापासून पक्षप्रवेश करत आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा ठाणे शहर जिल्ह्यातील बालेकिल्ला योगेशजी भंडारी आणि त्यांचे सर्व सहकार्यांचे इथे मनपूर्वक आपण फोटो करता थोडे ज्यांचा गमचे घातले सर्वांना पुढे मनोज, सर्वांना पुढे ज्यांचा झाला त्यांनी व्यासपीठाच्या समोर उभे राहा खाली। हा म्हणजे एक छान फोटो आहे। मागे का थोड़ा मागे जरा प्लीज, चला फटाफट। योगेशजी भंडारी यांच्यासह उदसर प्रभागातील शिवसेनेचे मान्यवर पदाधिकारी यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये आज पक्षप्रवेश होत आहे। आज हा दुग्ध सरकार योग आहे की भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे आणि रामनवमी सारखा मोठा उत्साहाचा दिवस या ठिकाणी आपण साजरा करत असताना भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्यामध्ये पक्षप्रवेशाचं काम जर कोणी केलं होतं तर या सगळ्या तुमच्या या सहकार्यांनी केलेलं होतं, आजही चालू आहे। वर्तकनगर म्हटलं की राव यांचं नाव होतं, भले यांच्यापैकी कोणी भारतीय जनता पार्टीमध्ये नव्हते, परंतु कालांतराने भारतीय जनता पार्टी चलती फार महत्वाचा असतो। आज माझ्याकडे एक मोठ्या पार्टीचे प्रमुख आले होते की जे आंबेडकर 13 तारखेला करणार आहोत, त्यांचे हजारो लोकांचा आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आहेत। त्यांनी सांगितलं मोठा दुग्ध शर्करा योग आहे योगेश, मला खात्री आहे
की या पक्षामध्ये एकतर कोणी आले की बाहेर परंतु ते इतके रुळून जातात आणि दुधात साखर जशी विरघळून जाते अशा पद्धतीने आम्ही सगळी मंडळी जी आहे ते त्यांचा मान सन्मान त्यांना सर्व प्रकारचं ताकद जी आहे. माजी नगरसेवक जे आहे ठाणे शहर जिल्ह्यातील ते देखील भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करत आहे आणि मी या ताईचं स्वागत करायचं आहे. भारतीय जनता पार्टीचा अजय मिश्रा आणि वाघोले साहेब या ठिकाणी राव कुटुंबियांचा देखील भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे आणि त्यांचा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा देखील या ठिकाणी भाजप या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्यामध्ये आज स्थापना दिवसाच्या निमित्ताने आणि रामनवमीच्या निमित्ताने एक चांगला पक्षप्रवेशाचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. भाजपाची जी ताकद आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढत आहे. आज महाराष्ट्रामध्ये देखील रामनवमीचा दिवस आहे आणि रामनवमीच्या सर्व ठाणेकर नागरिकांना शुभेच्छा देतो. आणि आज योगायोग आहे, भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे. भारतीय जनता पार्टीला स्थापना होऊन 45 वर्ष झाली आणि 46व्या वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी पदार्पण करत आहे. आणि ठाणे शहर भारतीय जनता पार्टीमध्ये आज या स्थापना दिवसानिमित्त विविध प्रभागातील राजकीय कार्यकर्ते, त्यामध्ये उतळसर भागामधील योगेश भंडारी आहे, शिवसेनेचे शाखा प्रमुख होते आणि महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब त्या ठिकाणी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. वर्तकनगर भागातील सभागृहातील माझ्याबरोबर असलेल्या माजी नगरसेविका छाया राव, त्यांचा मुलगा उद्योजक मधुर राव या ठिकाणी त्यांनी प्रवेश केलेला आहे. घोडबंदर भागामधील महाराष्ट्र लॉन्ड्री असोसिएशनचे अध्यक्ष कनोजिया यांनी प्रवेश केलेला आहे. आणि स्थापना दिवसानिमित्त ठाणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवेश झाला. सर्वांचं भारतीय जनता पार्टीच्या कुटुंबामध्ये मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे 1.5 कोटी प्राथमिक सदस्य झालेत. आणि त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टी वाढते. आणि त्यामुळे 100% भारतीय जनता पार्टी असा संकल्प ठाण्यामधील भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी केला आहे. आणि ठाणे शहरामध्ये 84,000 प्राथमिक सदस्य भारतीय जनता पार्टीचे झालेत. कोपरी विधानसभेमध्ये 26,000 प्राथमिक सदस्य झालेत. ओळा माजीवाड्यामध्ये 60,000 प्राथमिक सदस्य झालेत. कळवा मुंब्र्यामध्ये 25,000 प्राथमिक सदस्य झालेत. कल्याण ग्रामीण ज्याच्यामध्ये दिवा मंडळ येतं त्या कल्याण ग्रामीणमध्ये 60,000 प्राथमिक सदस्य झालेत. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्राथमिक सदस्य होण्यासाठी नागरिक पण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सदस्य होत आहेत. सर्व नागरिकांचं आज स्थापना दिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी तर्फे मनापासून त्यांचं स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि भारतीय जनता पार्टीची घोडदौड ठाणे शहरात अशीच चालू राहील अशा शुभेच्छा आहेत. सर्वप्रथम सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा. मी भाजपामध्ये प्रवेश करताना, बीजेपीमध्ये प्रवेश करताना निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करीन. आणि उत्तर विभागामध्ये भाजपा बीजेपी कसं वाढीस लागेल याचा 100% मी प्रयत्न करतो. आज सर्वात प्रथम रामनवमीच्या सगळ्यांना शुभेच्छा. आज भाजप स्थापना दिवस आहे. आज नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि ठाण्यातले आमचे ज्येष्ठ आमदार संजय केळकर साहेब, निरंजन डावकरे साहेब आणि आमचे अध्यक्ष संजय वाघोले यांच्या मार्गदर्शनात आम्ही भाजप पक्षात प्रवेश करत आहोत. आणि आम्हाला भाजपांचे विचार, भाजप पक्षाचे विचार
आम्हाला पटले आहेत. गेले वर्षभर मी विचार केला. आज पूर्ण देश हा नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आणि आम्ही देखील या पक्षासाठी चांगलं काम करणार. आणि गेल्या वर्षभरात मी हा विचार करून निर्णय घेतला, म्हणून मी आज भाजपमध्ये प्रवेश केला आणि माझ्याबरोबर असंख्य कार्यकर्ते, माझी आई, आम्ही एक निष्ठेने भाजपचं काम करू. 6 एप्रिल भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन निमित्त राज्यामध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रम होत असताना ठाण्यामध्ये आज खरं तर मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत असताना आपल्याला दिसत आहेत. आज योगेशजी आहेत, छायाताई आहेत, मधुराव आहेत, त्याचबरोबर कनोजी आहेत. यांच्याबरोबर शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि त्याचबरोबर रामनवमीचं आज खरं तर मुहूर्त गाठून हा एक फार मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होतोय. मी वाघुले साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी ठाण्यामध्ये काम करत असताना आपण बघतोय की फार मोठ्या प्रमाणात ठाण्यामध्ये या दृष्टिकोनाने भारतीय जनता पार्टीची घोडदौड चालू आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी निश्चितच या खरं तर राज्यातला सर्वात मोठा पक्ष, कारण 1.5 कोटीपेक्षा जास्त कार्यकर्त्यांची आपण बघितली की याच्यामध्ये नोंदणी झालेली आहे. आणि देशामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीची एक ओळख निर्माण झाली. मी आज प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि भारतीय जनता पार्टी या कुटुंबामध्ये त्यांचं स्वागत करतो. कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला काय सांगतो? आज रामनवमी आणि भारतीय जनता पार्टीला 45 वर्ष झाली. आज स्थापना दिनाच्या दिवशी आज मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश झालेला आहे. जसं महाराष्ट्र आता थांबणार नाही तसं भारतीय जनता पार्टी आता महाराष्ट्रात थांबणार नाही, ठाणे जिल्ह्यामध्ये थांबणार नाही, ठाणे शहरामध्ये थांबणार नाही. महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी आणि ठाण्यामध्ये 1.5 लाख अशी सदस्य नोंदणी या ठिकाणी झालेली आहे. आणि शेवटी ही कार्यकर्त्याच्या ताकदीवर झालेली आहे. आज उतरसर मधले योगेश भंडारी, माजी नगरसेविका छायाताई राव, वर्तकनगरला ज्या नगरसेविका होत्या, त्याच्यानंतर कनोजिया, पूर्ण लॉन्ड्री असोसिएशन जेवढी आहे ही सगळी टीम जी आहे ती भारतीय जनता पार्टीमध्ये खऱ्या अर्थाने शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये आज स्थापन आलेली आहे. ठाणं मजबूत होते, भाजप मजबूत होते आणि भारतीय जनता पार्टीच्या या संघटन पर्वामध्ये ही सगळी मंडळी भारतीय जनता पार्टीच्या विचाराला आकृष्ट होऊन या ठिकाणी सामील झाली.